शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी ही मागणी मान्य न केल्याने प्रहार संघटनेच्या वतीने बच्चू कडू यांचे नेतृत्वाखाली राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर मशाल पेटवून आंदोलन करण्यात आले। दरम्यान नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिक कोकाटे यांना भेटल्याने बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी हे सिन्नरला रवाना झालेले आहेत। या ठिकाणी ते मध्यरात्री आंदोलन करणार आहेत। राज्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा घोषणा करण्यात आल्या होत्या। त्यानंतरही कर्जमाफी झाली नाही म्हणून संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारला यापूर्वी इशारा देण्यात आला होता, परंतु राज्य सरकारने हा सर्व विषय गांभीर्याने घेतला नाही म्हणून शेतकरी संतप्त झालेले होते आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये या विषयावर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता। आज शुक्रवारी रात्री सर्वसाधारण 9 वाजण्याच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि स्थानिक कार्यकर्ते यांनी प्रथम मुंबई नाका येथे जाऊन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केले। त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर जाऊन मशाल पेटवून आंदोलन केले। हे आंदोलन स्वाभिमानी संघटना मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या गावी असलेल्या घराबाहेर करणार होते, परंतु हे आंदोलन त्यांनी नाशिकमध्ये केल्यामुळे पोलीस प्रशासनाचे चांगली धावपळ उडाली आहे। दरम्यान नाशिकमधील निवासस्थानी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नसल्यामुळे आंदोलन करण्यात आल्यानंतर ही माहिती समजल्यावर बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी हे सिन्नर येथील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत आणि या ठिकाणी ते मध्यरात्री आंदोलन करणार आहेत। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।